नाम सप्ताह किंवा सप्ताह हा कशा करता साजरा केला जातो, कशा करता त्याची एवढा सगळा खटाटोप करायचा असतो. वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे. प्रत्येक जातीतील, प्रत्येक धर्मातील, प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीला एकत्रित करण्याचं जर साधन कोणतं आहे तर तो वारकरी संप्रदाय आहे. आणि त्या वारकरी संप्रदायाने सर्वांना एकत्रित करण्याकरता सुरुवात केलेला जी काही एक रचना केलेली आहे त्या रचनेनुसार ह्या नामसप्ताहाची रचना करण्यात आलेली आहे. त्याच्यामधून भगवंताचं चिंतन केलं जातं, त्याच्यामध्ये भगवंताच्या नामाचं चिंतन केलं जातं, जेणेकरून सर्व प्रत्येक जातीतील धर्मातील व्यक्तीला भगवंताची सेवा घडावी, भगवंत काय आहे हे कळावं. महाराज, एक काळ लोटला, त्या काळामध्ये एका विशिष्ट समाजापर्यंत परमार्थ मर्यादित होता. बरोबर आहे. एक काळ लोटला, त्या काळामध्ये एका विशिष्ट समाजापर्यंत परमार्थ मर्यादित होता, परिच्छिन्न होता. माऊली ज्ञानोबाराय 12व्या शतकामध्ये जन्माला आले, उत्तरार्धामध्ये. आणि त्या ज्ञानोबारायांनी जो काय एका विशिष्ट जातीपुरता किंवा एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित ठेवलेला परमार्थ हा व्यापक रूपाने वारकरी संप्रदायाच्या रूपाने तुमच्या आमच्या समोर ठेवला. ही ज्ञानोबारायांची कृपा. आणि 12व्या शतकामध्ये ज्ञानोबारायांनी ही क्रांती केल्यानंतर, उत्तरार्धामध्ये क्रांती केल्यानंतर हळूहळू 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 जसं काही पुढं जी काय वेल ज्ञानोबारायांनी लावला, जो काही हळूहळू हळू त्याला एक बहर येत गेला, एक 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 बहर येत चालला. आणि तो बहर पुढे 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 बहरच चालला. आणि महाराज, त्या ज्ञानोबारायांनी लावलेल्या मोगऱ्यावरती तो मोगरा फक्त आळंदी देहू पुरता मर्यादित राहिला नाही. त्या मोगऱ्याचा जो काही बहर आहे तो बहर श्री संत वामनभाऊ महाराजांच्या रूपाने आपल्या परिसराला लाभला. तो बहर, मोगऱ्याचा बहर, परमार्थाची जाण किंवा परमार्थाची शिकवण तुम्हाला आम्हाला जर कोणी दिली असेल किंवा परमार्थाचा रस्ता जर आपल्या परिसराला कोणी दाखवला असेल तर त्यांना सद्गुरू वामनभाऊ महाराज म्हणतात. कारण या जगामध्ये तुम्हाला बिघडवायला बघा, तुम्ही मिनिटावरती लोक येतो, प्रत्येक क्षणाला तुम्हाला बिघडवायला माणसं. एखादा अभ्यास करत बसला असला, दुसऱ्याला की त्याला टोचता, अरे काय वाचत बसला, चल फिरून येऊ, राहिला अभ्यास त्याचा. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला त्याला बिघडवण्याकरता ह्या जगामध्ये लोक आहेत. मग ह्या अशा असणाऱ्या समाजामध्ये, अशा असणाऱ्या ह्या संसारामध्ये आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवून माया नदीमधून जर तारून नेणारे कोण आहेत तर ते फक्त आणि फक्त संत आहेत. संत आपल्याला ह्या माया नदीमधून तारून नेत असतात. आणि प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो अतिशय सुंदर आहे, काल्याच्या प्रसंगातील. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्रीकृष्णाची जी वाक्य आहेत त्या वाक्यांचा आधार घेऊन बोलतायत. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. सरळ सरळ भावार्थ अभंगाचा सांगायचा झाला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, याल तरी या रे लागे. बाबांनो, तुम्हाला मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे आपलं जीवन जगावं लागणार आहे, कोणत्याही प्रकारे. मग कोणी वॉचमॅनची ड्युटी करते, कोणी शेती करते, कोणी नोकरी करते, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी पंतप्रधान आहे, कोणी मुख्यमंत्री आहे, कोणी व्यावसायिक आहे. प्रत्येकाचा जगण्याचा मार्ग भिन्न आहे. संसारामध्ये जगण्याचा प्रत्येकाचा मार्ग भिन्न आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, भगवान श्रीकृष्णाची वाक्य सांगतात, याल तरी या रे लागे. याच्यातून तथ्य एवढं निघतं, आपल्याला जीवन जगण्याकरता कोणत्या तरी एका मार्गाने मार्गक्रमण करावं लागतं. कोणत्या तरी एका मार्गाने आपल्याला जीवन, पोटाची खळगी भरायची ना, पोट भरण्याकरता आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने जावंच लागणार आहे, कोणतं ना कोणतं तरी काम करावंच लागणार आहे. देरे हरीन पलंगावरी हे या जगामध्ये सध्याच्या काळात तरी शक्य
नाही, अजिबात शक्य नाही महाराज. प्रत्येक व्यक्तीला कष्ट करावं लागलं नाही, कर्म करावं लागणार आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादन करतात की बाबांनो, जर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने जीवन जगायचं आहे, कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने जीवन कडेपर्यंत घेऊन जायचंय, तर तुम्ही ते जीवन फालतू गोष्टी आचरणात आणून कडेपर्यंत नेण्यापेक्षा संतांनी दाखवून दिलेल्या वाटेने मार्गक्रम करा. जीवनात कधी अडचण येणार नाही. वाह जय हो. संतांनी दाखवून दिलेल्या मार्गाने जर आपण जीवन जगलो तर आयुष्यामध्ये आपल्याला कधीच अडचण येणार नाही. आणि अभंगाची विशेषता अशी आहे, जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्रीकृष्णाचं नाव पुढे करून त्यांचं म्हणणं मांडतात. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. कोणाच्या मागे जायचं आपल्याला, आपण कोणाच्या मागे फिरतो याच्यावरती आपली किंमत अवलंबून असते. कशावरती? बरोबर ना. आपण कोणाच्या मागे फिरतो, फिरतो शब्द वापरले बरं का, किंवा हिंडतो, आपण कोणाच्या मागे फिरतो यावरती आपली किंमत अवलंबून असते. एखादा व्यक्ती कीर्तनकाराच्या सोबत त्याची पिशवी घेऊन फिरतो तरी देखील लोक त्याच्या पाया पडतात. आणि एखादा तरुण मुलगा कॉलेजला जायच्या वयामध्ये कोणाच्या मागे फिरतो, तुम्ही त्याच्या पाया पडाल का? तुम्ही पायातली काढाल त्याला बघितल्यावर. का? तुम्ही ज्याच्या मागे फिरता त्याच्यावरती तुमची किंमत अवलंबून असते. किंवा ज्याच्या मागे तुम्ही चालता त्यावर आपली किंमत अवलंबून असते. आणि महाराज, तुम्हाला आम्हाला सार्थ अभिमान असला पाहिजे. महाराष्ट्रात आपण कुठे जरी गेलो तरी आपल्या सर्वांना जर विचारलं तुम्ही कुठलेत, तर आपण काय सांगतो? गावाचं नाव सांगतो का? काय म्हणतो आपण? आम्ही गहिनीनाथ गडावरचे आहेत. का? तर गहिनीनाथ गड हे नाव लावल्यानंतर आपली किंमत वाढते. आपण कोणाच्या मागे फिरतो याच्यावरती आपली किंमत अवलंबून आहे. मग महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, बाबांनो, तुम्हाला जर संसाराच्या मार्गाने जा किंवा कोणत्याही तुम्ही दुसऱ्या मार्गक्रमण करा, त्या मार्गाने जात असताना तुमची किंमत वाढेल का नाही सांगता येत नाही. जीवन सुखकारक होईल का नाही सांगता येत नाही. पण तुम्ही जर मी दाखवून दिलेल्या किंबहुना भगवान श्रीकृष्णाने दाखवून दिलेल्या मार्गाने जर मार्गक्रमण केलं तर जीवन हे सुखी आणि समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. बरं मला सांगा, अभंगाचा भावार्थ चालू बरं का, जास्त टेन्शन घेऊ नका. तुम्ही म्हणता उन्हाचा ताप आहे आणि ह्याचा बी ताप आहे. अजून माझा ताप नाही ना काही? नाही ना काय? आवाज येतोय ना मागं? माना नाही हल्ले तुमच्या काय? अशा गोल फिरू द्यात म्हणजे काय 2-3 आवाज येतात का माझे? हां, हात वर आला, आवाज येतोय म्हणायचं. हां, अभंगाचा आपला भावार्थ चालू आहे सरळ सरळ. फक्त महाराज का परमार्थाच्या मार्गाने जायचे? काही लोक शंकाखोर असतात बरं का. काही लोक शंकाखोर असतात. का बरं संतांच्या मागं जायचं? का भगवंताने दाखवून दिलेल्या मार्गाने जायचं? काय कारण त्या मार्गाने जाण्याचं? महाराज जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, जर तुम्ही परमार्थाच्या मार्गाने मार्गक्रमण केलं, संतांनी दाखवून दिलेल्या मार्गाने मार्गक्रमण केलं, तर जे तुम्हाला सुख मिळणार आहे ना, ते सुख कधीही न संपणारं सुख मिळणार आहे. आजी देतो पोट भरी. काहीचं पोट मोठं असतं, माझं बारीक आहे अजून. हां, बरोबर आहे.
कीर्तनकार म्हणले की लोकांची एक मानसिकता तयार झालेली असते. कीर्तनकार म्हणले की त्याची गाडी मोठी, त्याची ढिरी मोठी, बरोबर आहे. पण अजून तरी नाही सुटलेली. हा महाराज त्या मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आजी देतो पोट भरी. शंका विचारली, तुकोबाराय का परमार्थाच्या मार्गाने जायचंय, का भगवान श्रीकृष्णाने दाखवून दिलेल्या मार्गाने जायचंय, काय कारण आहे त्या मार्गाने जाण्याचं? त्या मार्गाने जाण्याचं कारण एवढंच आहे, तुम्ही संसारात कितीही कोणाविषयी प्रेमाने वागलात, तुम्ही कोणाला कितीही प्रेम दिलं, कितीही तुम्ही एखाद्याला सुखी करण्याचा प्रयत्न केला, तरी तो कधीच तुमच्याच्याने सुखी होऊ शकत नाही किंवा तुम्ही देखील सुखी होऊ शकत नाही सुखी होऊ शकत. मग पोटभर अंतकरणाची तृप्ती होईपर्यंत सुख कुठे मिळेल? जर संतांनी दाखवून दिलेल्या मार्गाने गेलो तर. म्हणून त्यांच्या मागे आपण काय करायचंय? जायचंय. नाही तर त्यांना पुढे लावून द्यायचं ना आपण पुन्हा माघारी करायचं. साधू संत येते घरा, दार खिडक्या असं आहे का? अशा पद्धतीने नाहीये. संतांच्या मागे मागे आपल्याला जायचंय. कशा करता? आजी देतो पोट भरी. बर कुठपर्यंत? पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही बास म्हणले पाहिजे कडे. आता बास, आता तुम्ही नाही का पोरं सगळी वाडेकरी म्हणे, तरुण पोरं बसलेत ना, सगळे तरुण मुलं किती वाढतेत एखाद्याला. आता पंक्ती गेल्या 7 दिवस झालं महाराज, आज 8वा दिवस आहे. 7 दिवसामध्ये एवढं सुंदर असं अन्नदान झालेलं आहे ना, सगळ्या गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक ठेवलं. एकदा सगळ्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण. कोणी कुठेही कामावर असू द्या, जेवायला मात्र गाडीची किक मारून सगळी इथंच येणार. बरोबर आहे की नाही महाराज? काय असतंय, जरी ज्ञानदान अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असेल तरी पोटाच्या भुके करता ज्ञान खाता येत नाही, अन्नच खावं लागतं. आणि महाराज जे घरी पोरग आहे ना, काय काय मुलं पाहिले मी असे, उदाहरणार्थ नाव नाही सांगत मी, जाऊ दे, परत ते म्हणून महाराजांना वाजून घेतलं. काय मुलं अशी आहेत घरी महाराज, त्यांना अर्धी भाकरी जात नाही, अर्धी चपाती जात नाही घरी, नको करतात, नको. आणि ते गडी मी इथं पंक्तीत 2-2 भाकरी कुस करताना बघितली. कशाचा परिणाम आहे हा? तुम्ही इथं आल्यानंतर त्याचा परिणाम तुमच्या लक्षात आलं का? कशामुळे त्याला ते अन्न गेलं एवढं? कशामुळे त्याला ते जेवण गेलं एवढं? बोला, कशामुळे गेलं? महाराज, इथे पंक्तीमध्ये असलेलं ते तुमचं अन्न नाहीये, इथे नाथांच्या दरबारामध्ये आल्यानंतर त्याचा प्रसाद तयार झालेला आहे. आणि तो प्रसाद आम्ही ग्रहण केल्यानंतर महाराज, आपलं अंतकरणाची तृप्ती झाल्याशिवाय राहत नाही. मन समाधान असलं ना, पहा त्या माणसाची तब्येत सुद्धा समाधानी असते. माझ्याकडे बघू नका, नजर लागली तर माझी उतरायची तब्येत नाही उतरणार तशी. विठाला मन एकदा तृप्त असेल, अंतकरण एकदा समाधानी झालं की त्या माणसाचं सगळं जीवन हे तृप्त असतं. महाराज वारकऱ्याचं बघा ना महाराज, काय आगळ पगळ काम असतं होय. आता रात्री महाराजाला म्हणलं, तुम्हाला चहा वाटायचा जमतो का? ते म्हणले, मला वाटायचं माहित नाही, मला प्यायचं माहिती. वारकऱ्याचं काम कसं असतंय? आगळ पगळ. आता एखादा समजा 5 वाजता जेवलाय, बरं का माऊली, एखादा 5 वाजता जेवलाय आणि त्याला जर पुन्हा 7 वाजता एखाद्याने हटकलं, माऊली म्हणजे त्याला माहिती आहे हा 5 वाजता जेवलाय, आता काय जेवू शकत, 7 वाजता तो जेवू शकत नाही. पण आता वारकरी ना तो, त्यानं पुन्हा त्याला 7 वाजता हटकलं, सहज आपलं समोर आला म्हणून विचारतो, या बसा जेवायला म्हणूस तर त्याने काष्ट करून बसला जेवायला. ह्या माणसाला वाटलं, अरे काय माणूस आता जेवला होता, अरे वारकरी आगळ 2 भाकरी इकडे तिकडे सहज होतात. मग महाराज अशा पद्धतीने का तर मन तृप्त आहे. खाण्याचा विषय सोडून द्या, खाण्याकरताच आहे सगळं महाराज. मन तृप्त कधी होतं? जेवणाने मन तृप्त होत नाही, जेवणाने तुमचं शरीर तृप्त होईल, पुष्ट होईल. पण मनाच्या पुष्टी करता परमार्थिक विचार आपल्या बुद्धीत स्थिर झाले पाहिजे. कशाच्या? मनाच्या पुष्टी करता. शरीराची पुष्टी, बुद्धीला जर पोसायचं असेल, बुद्धीची जर ताकद वाढवायची असेल, तर त्याकरता अन्न खाऊन उपयोग नाही, ज्ञानग्रहणाची आवश्यकता आहे. विठ्ठल
तुकोबाराय परमार्थात आल्यानंतर आम्हाला सुख मिळणार आहे का? तुकोबाराय म्हणतात पुरे म्हणाल तोवरी. तुम्ही बास म्हणता तोपर्यंत पुरे म्हणाल तोवरी. आणि झालं ना महाराज. मग असं ठरल्या बरोबर काय जणांनी लगेच महाराज ओळकुटी घेतली, घोंगडी घेतली, निघाले लगे परमार्थ करायला. का? पोटभर सुख मिळणार आहे. काय? पोटभर सुख मिळणार आहे. सुरू केले त्यानं. पंढरपूरच्या वारीला गेला, आळंदी ते पंढरपूर वाऱ्या सुरू केल्या, पायाला फोडं आले. बास म्हणला हे परमार्थ आपल्याला परवडायला लागी. असे कित्येक तरी लोक आहेत, त्यांनी सकाळी माळ घातली संध्याकाळी काढली. काय? सकाळी माळ घातली संध्याकाळी का? सहनच होत नाही ना. व्यसनाची सवय लागलेली, सहनच होत नाही त्या गोष्टीशिवाय. संध्याकाळी माळ फेकून देतात. महाराज तुकोबाराय म्हणतात परमार्थात आल्या आल्या तुम्हाला सुख मिळणार. जर माऊली ज्ञानोबारायांना परमार्थामध्ये सुख नाही मिळालं, जगद्गुरु तुकोबारायांना परमार्थामध्ये सुख नाही मिळालं, संत एकनाथ महाराजांना देखील दुःख सहन करावं लागलं, तुम्ही आम्ही किस खेत की मुली? तुम्ही आम्ही कोण आहेत? एक क्षुल्लक संसारामध्ये पोट भरण्याकरता काबाड कष्ट करून जगणारी तुम्ही आम्ही माणसं, आपण दुःख आहे म्हणणंच चुकीचं आहे. मुळात आपला जन्मच दुःखात झालेला आहे. पण महाराज जे संतांनी दुःख सहन केलेलं आहे त्या दुःखाचा परिणाम त्यांनी परमात्म्याला प्राप्त करून घेतलंय. आणि तुम्ही आम्ही जे दुःख सहन केलंय त्या दुःखाचा परिणाम फक्त आणि फक्त आपण यातना सहन केल्यात, दुसरं काहीच नाही. ना परमार्थ मिळाला ना प्रपंच सिद्ध झाला. दोन्हीकडे आपण चोर ठरलेलो असतो. एकही गोष्ट आपल्याच्याने सिद्ध होत नाही. मग महाराज तुकोबाराय आम्ही काय करावं परमार्थात आल्यानंतर? परमार्थात आल्यानंतर तुम्ही गडबड करू नका. काय? आले की लगेच कीर्तनाला एखाद्याला वाटतं बाबा थोडंफार म्हणायला यायला लागलं की त्याला वाटतं माझ्या पुढंच माईक पाहिजे, दुसऱ्याकडे माईक गेलं की त्याच्या असं डोकंच सणकतं. इथं नाही बरं का तसं कोणी. हे सगळे आपली माणसं आहेत. महाराज तुम्हाला खोटं बोलत नाही. गावातला जर महेंद्र महाराज सप्ताह असला ना, गावातल्या सप्त्याला टाळ करायला ओढून आणावं लागतं. बाबा चल कीर्तन आहे. त्याला जर नुसतं चल भिताडाकडे जरी वाजवा येत असलं ना, त्याला पाटील म्हणावं लागतं, महाराज म्हणावं लागतं, चला तुमच्याशिवाय पर्याय नाही आम्हाला. कुठं? गावातल्या सप्त्यामध्ये. पण महाराज आज जेवढे टाळ करीत की इथं काल्याच्या कीर्तनाला तेवढेच पहिल्या दिवसापासून आहेत. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाव्या. ही सगळी महाराज आपल्या परिसरातील ही टाळकरी मंडळी आहे. अतिशय प्रेमानं उथमलेली माणसं आहेत महाराज. जसे टाळकरी फक्त बोंब काय झाली? पारायणाची बोंब झाली. काय? ज्ञानेश्वरी पारायण ठेवले महाराज, तुम्ही ठेवले ना, तुम्हीच वाचा. पोरं वाचायला बोलवले तर पोरं निम्मे आंब्यावर, निम्मे पोरं ते पारांब्या खेळायला, निम्मे पोरं संध्याकाळी त्या कीर्तन इकडं उभा, बाहेर बांधकाम झाले त्या स्लॅपवर जाऊन बसायचे. आता स्लॅपवर तरी गप्प बसावं ना त्यानं. इकडून कोणी लगवीला माणूस गेला की वरून त्याला खडे हाणायचे. सगळे बाळकृष्णच आहेत ना महाराज. पण चांगलं काय आहे, ही पोरं तमाशाला, नाटकाला, सिनेमाला जाण्याच्या पेक्षा परमार्थिक विचाराचं एक ठिकाण असणाऱ्या नाथांच्या ठिकाणी येत आहेत. हे समाधान आहे. हे समाधान. जेवणा करता येतात, कसं करता येतात, ह्या सगळ्या गोष्टी दूर असतील. पण चांगल्या गोष्टी ज्या ठिकाणी कानावरती पडतायत त्या गोष्टी ऐकण्याकरता चुकून का व्हायना जरी भगवंताचं नाव कानावर पडलं ना, त्या माणसाला कितीतरी पुण्य मिळतं. मग चुकून का व्हायना या पोरांच्या खेळता देवाचं नाव कानावर पडतच असेल ना. आणि मग महाराज तुकोबाराय म्हणतात परमार्थात तुम्ही आल्याबरोबर लगेच सुखाची अपेक्षा ठेवू नका. बाबा मला समाधान पाहिजे, मला सुख पाहिजे, अजिबात अशी अपेक्षा ठेवू. परमार्थात आले ना, तुकोबाराय म्हणतात मी सुद्धा मला काय येत नव्हतं. मी संतांचे उत्तराचे अगोदर संतांनी जे दाखवून दिले त्या मार्गाने मार्गक्रमण केलो, काही पाठ केली. तुकोबाराय म्हणतात मी काय जन्मताच ज्ञानी काय? मी काय जन्मताच कुठून परमार्थ शिकून आलो काय? अजिबात नाही. मी देखील आमच्यासारखा सामान्य व्यक्ती होतो. तुकोबारायांचं वाक्य आहे. पण जेव्हा ज्ञानोबारायांची सावली तुकोबारायांवरती पडली, ते तुकोबाराय आता तुकोबाराय राहिले नाही, ते तुकोबाराय आता जगद्गुरु तुकोबाराय झालेले आहे. का? तर संतांची सावली त्यांच्यावरती पडली. संतांचे विचार त्यांनी अंतकरणामध्ये रुजवले. मग ते तुकोबाराय म्हणतात परमार्थात तुम्ही आले ना, लगेच मोक्षाची अपेक्षा ठेवू नका, लगेच ब्रह्मसुखाची अपेक्षा ठेवू नका. हळू हळू चाला. काय?
परमार्थात आले ना, तुमचा जो चालण्याचा किंवा तुमचा जो परमार्थातला स्पीड आहे तो असा अचानक वर जाऊ नका. काय काही लोक महाराज एवढे दांभिक असतात ना, त्यांच्या दांभिकतेला मर्यादाच नाही हो. त्यांच्या दांभिकतेला मर्यादा येत तर काहीच नाही. एक असा नटून थटून आला होता लांब गंध, आणि ज्याला काही येत नाही ना ते गंधाचं फार भान ठेवतं बरं का. गंध आखीव रेखीव असलं पाहिजे, उपरणा कडक असलं पाहिजे, हे असं तसं. त्याचं बाकीची वेशभूषा कडक लागते. काय वेशभूषा कडक लागते. वेशभूषा कडक असली की तुम्ही सगळे काय म्हणतात त्यांना, महाराज आले. तुम्हाला काय घेणं नाही. ते कपड्याच्या आतमध्ये तो माणूस, त्याच्याकडे ज्ञानेश्वरी नाही, गाथा नाही, काहीच नाही. त्याचा माथा सडलेला आहे पूर्ण. फक्त वरून त्याने चांगले कपडे घातलेले आहेत. आणि महाराज तुमचे तरी माता माऊलींची काय चूक आहे. या प्रभू श्री रामचंद्रांची पत्नी खऱ्या संतांना ओळखू शकली नाही तर तुम्ही काय ओळखणार आहे. आपण काय ओळखणार आहे. एखादा वरून कडक कपडे घालून आला तो रावण बी असू शकतो, बरोबर आहे की नाही. वरून जर एखादा चांगले कपडे घालून आलाय राम महाराज, तो खरंच संत असेल का. रावण बी असू शकतो ना. काय भिक्षाम देही आल्या सीतामाता बाहेर आल्याबरोबर आता त्याच्याकडे पण काय साधू, काय तेज आहे, गंध, फावडी हातामध्ये कमंडलो, हे दे वा वा असे साधू महात्मे. आणि तुम्हाला महिलांना ते इतके वेड्यात काढतात ना. त्यांचं पहिलं शिकार हे नसतात बरं का, तुम्ही असतात त्यांचे शिकार. कोण असते, महिला वर्ग असतात. आणि काय महिला वर्गांना त्यांची ठरलेली वाक्यच असतात त्यांची. तुला एकटीलाच सगळं काम करावं लागतं, घरामध्ये तुझा कोणीच विचार करत नाही, तुझी सासू तुला त्रास देते, बरोबर आहे की नाही. एखादा भेटला असेल ना तुम्हाला कोणाला तरी याच्यापैकी, लेकराच्या अंगावर काळं वस्त्र कधी टाकू नको, असं कर तसं कर. माझ्या आईला बी सांगितलं होतं एक जणांनी. ते म्हणली तू गप बस, माझा नवरा बी महाराज आहे, पोरगा बी महाराज आहे. मग स्त्रिया शहाण्या झाल्या पाहिजे. आणि महाराज विशेषतः अशी आहे ना, आता मी तो उभं राहून बाता हाणतोय मोठ्या, किंवा आमची नावं तुम्ही ऐकतात. चैतन्य महाराजांनी सुंदर नियोजन केलं, पांडुरंग महाराजांच्या अध्यक्षतेखाली सुंदर असं कार्यक्रम चालू आहे. हे तरुण हे करतायत, येवले सर रोज उपस्थित आहेत, टाळकरी उपस्थित आहेत, हे उपस्थित आहेत, ते उपस्थित आहे. पण महाराज हा सगळा नामसप्ताह संपन्न होत असताना पडद्या आड उभा राहून एक व्यक्ती खंबीरपणे ते काम करत असते, ती म्हणजे माझी आई सुरेखा आत्या. आता तुम्ही म्हणाल ह्याचा अहंकार सांगायला लागलाय का काय का काय. अहंकाराचा विषयच नाही. कोणीही काम करा. आपल्या इथे एक गुलाबी पटक्यावाले विनेकरी होते, लक्षात येत तुमच्या सगळ्यांच्या, विठ्ठल अण्णा पवळ. 25 वर्ष इथं विणा वाजवण्याचं काम केलं. 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. सुंदर गोड शेवट झाला. भगवंताचं नामचिंतन करत त्यांनी देह ठेवलाय. भगवंताचं नाम 25 वर्ष विणा वाजवलेला माणूस आहे महाराज. आणि त्यांच्या पाठीमागे आज त्यांचा मुलगा किसन विठ्ठल पवळ गेली 8 दिवस झालं सप्ताहामध्ये पडेल ते काम करतायत. आणि तेवढं सगळं काम करत असताना त्या व्यक्तीने 500 रुपये देणगी प्लस 1 कट्टा साखर दिलाय. अजून याच्यापेक्षा काय सेवा करावी महाराज त्यांनी. ही सगळी माणसं प्रेमाने जोडलेली तुम्ही सगळी माणसं आहेत. पैशाने जमवायला ही काही सभा वगैरे अजिबात नाही. तुम्ही सगळी प्रेमापोटी इथं आलेली माणसं आहेत. आणि प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने आपापल्या परीनं जे काम करता येईल ते काम करतंय. आणि महाराज सगळ्यात विशेषतः एकदा तरुणांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्या. कारण तुम्ही आम्ही आता पुंडलिकवरती झाले की लगेच पंक्तीला हटणार आहेत का, आपण वाढायला जाणार आहेत तुम्ही. महाराज सगळी तरुण मुलं व्यवस्थित पद्धतीने वाढण्याचं काम करतात. पाट्या घे, बादल्या घे, बुंदी घे, भात घे, लगे पटपट 5 मिनिटात तर पंगत वाढून होते. 5 मिनिटात सगळे तरुण मुलं वाढण्याचं काम करतात. तरुण देखील महाराज आपल्या परमार्थात आपल्या परिसरात अजून तरी आपले तरुण धरून आणावे लागत, काही आणावे लागतात म्हणा. सगळेच कांदे चांगले निघतील म्हणून सांगता येत नाही. एखादा फक्त लवकर वेचून बाजूला टाका, नाहीतर तो बाकीच्यांना सडवल्याशिवाय राहत. मग महाराज अशा पद्धतीने आपल्या परिसरातला हा परमार्थ अतिशय सुंदर पद्धतीने वरती चाललेला आहे. आणि या परमार्थ करत असताना नवीन मुलं जर परमार्थात येत असतील तर त्या मुलांनी
लगेच परमार्थात आल्यानंतर सुख किंवा आनंदाची आशा ठेवू नका. लगेच कोणतीही गोष्ट नसते व मिळत, लगेच कोणती. महाराज ज्ञानोबराय वर्णन करतात. ज्ञानोबरायांची एक सुंदर अशी उभी आहे. ज्ञानोबराय म्हणतात की बाबा, जर तुम्ही परमार्थात आले तर तुम्हाला लगेच सुख मिळणार नाही, लगेच सुख मिळणार नाही. कधी मिळेल? ज्ञानोबराय त्याला उदाहरण देतात. जैसे सुक्षेत्र आणि ओलटे. काय? सुक्षेत्र आणि ओलटे. ज्याप्रमाणे सुंदर अशी जमीन आहे, आणि ती सुंदर अशी जमीन आहे, सुक्षेत्र, सुंदर म्हणजे दिसायला सुंदर नाही बरं का. त्या जमिनीमध्ये तुमचे किती जरी भांडणं झाले तरी समोरच्याला फेकून हाणायला दगड सापडला नाही पाहिजे का? सापडला पाहिजे. आपल्या जमिनीत महाराज माती थोडी दगड जास्त आहे. पण ज्यावेळी आपल्याला जमीन कशी पाहिजे ज्ञानोबराय वर्णन करतात. सुक्षेत्र आणि ओलटे. सुक्षेत्र म्हणजे कसं? व्यवस्थित नांगरणी पाळी फिळी करून घेतलेली, दगडं फिगडं बाजूला टाकून एकदम अशी व्यवस्थित केलेली जमीन लागते पेरणी करण्याकरता. कशी? सुक्षेत्र. बरं, नुसती जमीन असून पाहिजे का? रघुनाथ बाबा, नुसती जमीन असून चालेल का? नुसती जमीन असून चालेल? लय भारी जमीन आहे, लय पाणीच नाही, काय जमिनीला जाळायचं का? ते काय करायचं जमिनीचं त्या? मग त्या सुक्षेत्र आणि त्या चांगल्या जमिनीला कशाची आवश्यकता आहे? ओलाव्याची आवश्यकता आहे, पाण्याची आवश्यकता आहे. सुक्षेत्र आणि ओलटे. बर, ठीक आहे महाराज, पाणी झालं, जमीन चांगली. ज्ञानोबराय बघा बरं का, कोणी मध्ये तोंड घालू नये म्हणून एक 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 गोष्टीची लिंक लावत, एक एक शब्द वापरत जातात. तुम्ही फास्ट ओवी जर वाचली ना, ती डोक्याच्या काय मंडपाच्या वरून जाते. बरोबर आहे. एकच ओवी लक्षात आली ना अख्ख्या कीर्तनात, तरी आपलं जीवन सार्थक झालं म्हणायचं. सुक्षेत्र आणि ओलटे. त्या जमिनीला थोडा ओलावा पाहिजे, आणि ओलावा मिळाल्यानंतर, आता मला सांगा, निश्चित जमीन चांगली आहे, पाणी बी आहे, आणि तिथे नुसते जर काँग्रेसन जर बेश्रम उगवलेले असेल तर काय उपयोगाचं आहे का? ज्ञानोबराय म्हणतात सगळं चांगलं आहे, सुक्षेत्र आहे, ओलट आहे, त्याच्यावर वरी बीजही पेरिले गोमटे. त्याच्यावर सुंदर असं बीजाचं रोपण झालं पाहिजे, चांगल्या अशा खानदानी बीजाचं रोपण झालं पाहिजे, तरच महाराज त्या जमिनीमध्ये चांगलं पीक येईल. जैसे सुक्षेत्र आणि ओलटे वरी बीजही पेरिले गोमटे, आलोड फळभार भेटे परी वेळे की का. ज्ञानोबराय म्हणतात भरपूर उत्पन्न होईल, चांगलं उत्पन्न निघेल, पण कधी कधी परी वेळे की का. एक काळ जाऊ द्यावा लागतो. असं आहे का आज सोयाबीन पेरलं आणि उद्या तुम्ही लगे उपनेर बोलवलंय? नाही, एक वेळ जाऊ द्यावा लागली, काळ जाऊ द्यावा लागला. कशा करता? जर एखाद्या पिकाचं उत्पन्न काढण्याकरता आपल्याला काळाची गणना करावी लागते, काळ जाऊ द्यावा लागतो, तर महाराज परमार्थात आल्यानंतर लगेच सुखाची अपेक्षा ठेवून उपयोग नाही. एक काळ गेला की परमार्थात आपलं जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही. एक सुंदर माझे गुरुवर्य न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री बाबा कीर्तनामध्ये सुंदर वर्णन करतात. परमार्थिक व्यक्ती आहे ना, तो परमार्थिक व्यक्ती जसा 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 परमार्थामध्ये त्याचा जितका वेळ जाईल, जितका काळ त्याचा परमार्थामध्ये जाईल ना सर, जितका काळ त्याचा परमार्थामध्ये जाईल, त्याच्या चेहऱ्यावरती एक तेज असतं, त्याच्या चेहऱ्यावरती एक समाधान असतं. कोणाच्या? त्याच्या चेहऱ्यावरती एक तेज असतं, समाधान असतं, एक प्रसन्नता असते. आणि मग महाराज त्या प्रसन्नता असल्यानंतर त्याच्या चेहरा चमकतो. कोणाचा? परमार्थ करणाऱ्या व्यक्ती जसा जसा वृद्ध होत जातो तसा तसा त्याचा चेहरा चमकतो. आणि त्यांचं वाक्य पुढं असं आहे, परमार्थिक व्यक्ती जसा जसा वृद्ध होतो तसा तसा त्याचा चेहरा चमकतो, आणि संसारिक व्यक्ती जसा जसा वृद्ध होत जातो तशा तशा त्याच्या चमका निघतात. कंबर चमकली, गुडघा चमकला, मान चमकली, पाठ चमकली. का महाराज? आतो नाव असं काबाड कष्ट केलं का? तर महाराज संसारातून सुख मिळावं, पण संसारात ते सुख मिळालं नाही, आणि वृद्ध काळामध्ये तुम्ही परमार्थात येऊन सुखाची वाट किंवा सुखाची अपेक्षा ठेवत असाल तर महाराज तो खरं खरं आपला अज्ञानीपणा आहे. आपल्याला आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगायचंय तर परमार्थात अगोदर आपल्याला टिकावं लागेल. जो परमार्थात टिकलाय ना, नाही तर बरेच जण आळंदीला काय कमी गेलते का शिकायला? कमी देतात का दरवर्षी शिकायला आळंदीला? गेल्यापैकी सगळे टिकतात का तिथं? काय दुसऱ्या दिवशी सोडलं माणूस तर पुढच्या एसटीने काय माघारी येते. बरोबर आहे की नाही? सकाळी सोडल्यानंतर जसं
वास घेत ते मांजराचं पिल्लू गावात तुम्ही कुठं लांब सोडून द्या, पुन्हा संध्याकाळी ते तुम्हाला खटाखाली बसलेलं दिसतं. तसे काही पोरं असतात महाराज, किती लांब आळंदीला नेऊन सोडा, तिकडे त्र्यंबकेश्वरला टाका, नाही तर काशीला नेऊन टाका, ते पुन्हा आपल्या घराकडे माघारी आल्याशिवाय राहत नाही. का तिथं टिकत नाही. मग तुकोबाराय म्हणतात बाबा तिथं टिकण्याचा विषय सोडून द्या, तुम्ही परमार्थात आल्यानंतर हळूहळू चालायला शिका. तुका म्हणे थे नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कडू. तुकोबाराय म्हणतात इथे परमार्थात आल्यानंतर गडबड करून उपयोग नाही, अनुभवाने त्या माणसाला त्या परमार्थाची गोडी आल्याशिवाय राहणार नाही. मग हळूहळू चला, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला.